हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे कोमल राजेंद्र खेर आणि कोमल खेर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो मी आज पहिल्यांदा एक फूड रेसिपी ट्राय करणार आहे. म्हणजे मी नेहमी जेवण बनवते, पण त्याचंच मी आज पहिल्यांदा तुम्हाला एक झटपट अंडा बिर्याणी कशी बनवतात ते सांगणार आहे, आणि तेही कुकरमध्ये. सो तुम्ही बघा मी कसं पटकन झटपट अंडा बिर्याणी बनवते, जे पण घरी साहित्य आहे त्यामध्ये. सो चला तर मग आपण आता अंडा बिर्याणी. तर जे काही साहित्य लागतं अंडा बिर्याणीसाठी ते मी सगळे इथे रेडी करून घेतले. फर्स्ट 2 चॉप्ड स्लाइसमध्ये मी ओनियन घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत, 2 हिरवी मिरची घेतलेत. तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार घेऊ शकता. आणि हे मी कोथिंबिरीचे जे देठ असतात ते थोडे घेतलेत आणि ही कोथिंबीर घेतले. त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, बिर्याणी मसाला, थोडा शाही गरम मसाला आहे आणि अंडा मसाला आहे. त्याच्यानंतर हळद, तिखट आणि सगळे जे मसाले असतात ते घेतलेले आहेत, जसे की तमालपत्र आहे, जीरा वगैरे. 3 बॉईल केलेले एग्स घेतलेत आणि राईस, बासमती राईस पण घेऊ शकता, त्याने खूप छान होते, पण मी माझ्या घरी जो साधा कोलम राईस आहे तोच घेतलेला आहे. गॅसवरती कुकर ठेवला आणि कुकरमध्ये तेल टाकून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे आहेत आणि खडे मसाले एकदा तेलामध्ये खूप छान असे परतून घ्यायचे. मसाले झाल्यावरती कांदा टाकायचा स्लाइस केलेला आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये थोडं आपण जो आलं लसणाची पेस्ट घेतली होती ती आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा एकदा कांदा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये जे टोमॅटोचे स्लाइस केले ते टोमॅटोचे स्लाइस टाकायचे आहेत. कोथिंबिरीचे देठ जे आपण कट केले होते ते टाकायचे आहेत आणि हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची वगैरे सगळं टाकून झालं की त्याच्यामध्ये पुन्हा आपण ते सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून मॅश होईपर्यंत ठेवायचं आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित मॅश झाला की त्याच्यामध्ये थोडी हळद, तिखट, गरम मसाला, अंडा मसाला आणि जो बिर्याणी मसाला घ्यायचा आहे तो टाकायचा, त्याच्याला थोडासा ठेवायचा आहे. नंतर हे सगळं मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा ते मिक्स करायचं, जेणेकरून मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. हे सगळं झाल्यावरती आपण जे अंडे बॉईल करून घेतलेले त्यांना चमच्याने थोडं टाचा मारून ते अंडा टाकायचा आहे. सगळं अंड त्याच्यामध्ये टाकल्यावर हे पुन्हा एकदा मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंडी टाकल्याच्या नंतर एक झाकण ठेवून हे पूर्ण एकदम मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अंड्यामध्ये पूर्ण मसाल्याचा स्वाद येईल. त्याच्यानंतर हे पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी टाकायचंय. पाणी टाकून झाल्यावरती पुन्हा एकत्र ते मिक्स करून सगळं एकत्र करायचंय. मग त्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर घेतलेली ती टाकायची आहे आणि जो राईस आपण धुवून ठेवलेला होता तो राईस टाकायचा आहे. राईस टाकून झाल्यावरती पूर्ण राईस मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करायचा आहे आणि छान असं एकदम कंबाईन मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचंय. जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी टाकायचंय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी थोडं पाणी वाढवलं इथे. पाणी मी टाकलं आहे आणि मस्तपैकी चमच्याने मिक्स करून त्याच्यावरती वरतून हिरवी मिरची, जो मसाला बिर्याणी मसाला ठेवलेला होता तो मसाला आणि कोथिंबीर आहे ती कोथिंबीर मस्त टाकलेली आहे आणि वरतून थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि हे सगळं टाकल्यावरती पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून कुकरची शिट्टी काढून मीठ टाकायचंय. सगळ्यात इम्पॉर्टंट मीठ टाकायचं आहे आणि मग कुकरची 4 शिट्टी होईपर्यंत ठेवायचंय. सो कुकरची शिट्टी झाली की 4 शिट्ट्या झाल्या पाहिजेत. 4 शिट्ट्या झाल्या की कसं राईस एकदम छान शिजतो आणि आमच्याकडे सुका राईस कोणाला आवडत नाही, तो असा थोडा ओला आम्हाला खूप आवडतो आणि अशा प्रकारे आपला छान असा अंड्यामध्ये झटपट बनणारा बिर्याणी राईस तयार झालेला आहे, अंडा बिर्याणी राईस. सो आता मी हे इथे डिशमध्ये सर्व्ह करतेय. सो मी बनवलेला अंडा राईस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही